नमस्कार. गणगण गणात बोलते मित्रांनो. 10 दिवसापूर्वी आपण मोठ्या उत्साहामध्ये वाजत गाजत आपल्या गणरायाचं स्वागत केलं आणि आज आहे अनंत चतुर्दशी. आपल्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्याचा आजचा दिवस आहे आणि म्हणून आजच्या दिवशी बाप्पाची आरती करून आम्ही बाप्पाला भावपूर्ण निरोप या ठिकाणी देणार आहोत. मित्रांनो, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपल्या सणांचं उत्सवांचं एक विशेष महत्त्व आहे. या सण आणि उत्सवांच्या निमित्ताने आपल्यामध्ये परस्पर सहकार्य, सामंजस्यपणा ही वृत्ती आपली विकसित होत असते. उत्सवाच्या निमित्ताने घरामध्ये उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण निर्माण होत असते. बाप्पाच्या आगमनानंतर आज 10 दिवस कसे गेले हे आम्हाला कळालेही नाही. आम्ही सर्वांनी बाप्पांचे या ठिकाणी दर्शन घेतले आणि व्याकुळ अंतःकरणाने आम्ही बाप्पांना भावपूर्ण निरोप देण्यासाठी आम्ही तयार झालो. खरं म्हणजे मनामध्ये इच्छा नसतानाही काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतात आणि म्हणून आम्ही अतिशय उदास होऊन खरं म्हणजे बाप्पांना निरोप देत होतो. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. ज्या हाताने निर्गुण निराकार बाप्पा घडवला तो हात या ठिकाणी बाप्पाला निरोप देण्यासाठी तयारच नव्हता. त्यामुळे क्षितिजा अतिशय उदास झाली होती आणि ती बाप्पाला निरोप देण्यासाठी आमच्यासोबत आली नाही. मित्रांनो, अनंत चतुर्दशी म्हणजे काय? ज्या क्षणी या शरीरात अडकणं संपेल तो क्षणच अनंत चतुर्दशी. जेव्हा अहम आणि त्वम एक जीव होतील तीच अनंत चतुर्दशी. पाहुणा आहे इथे प्रत्येकजण, पाहुणा आहे इथे प्रत्येकजण बाप्पासारखा काही दिवसांचा, कुणी 1.5, कुणी 5 तर कुणी 10 दिवसांचा. थोडा वेळ आहोत इथे, थोडा वेळ आहोत इथे तर थोडं जगून घेऊया. बाप्पासारखे थोडे लाडू मोदक खाऊन घेऊया. इथे सर्वच आहेत भक्त, इथे सर्वच आहेत भक्त आणि सगळ्यांमध्ये आहे बाप्पा. इथे सर्वच आहेत भक्त आणि सगळ्यांमध्ये आहे बाप्पा. थोडा वेळ घालवू सोबत आणि मारू थोड्या गप्पा. मनामनामधले भेद मिटतील, मनामनामधले भेद मिटतील, मिटतील सारे वाद. एक होईल माणूस आणि साधील इथे सुसंवाद. जातील निघून सारेच, जातील निघून सारेच कधी ना कधी अनंताच्या प्रवासाला. जातील निघून सारेच कधी ना कधी अनंताच्या प्रवासाला. ना चुकेला हा फेरा जन्माला आलेल्या कोणाला. बाप्पासारखं नाचत यायचं, बाप्पासारखं नाचत यायचं आणि लळा लावून जायचं. बाप्पासारखं नाचत यायचं आणि लळा लावून जायचं. 10 दिवसांचे पाहुणे आपण असे समजून जगायचं. पाहुणा आहे इथे प्रत्येकजण, पाहुणा आहे इथे प्रत्येकजण 1.5 दिवस आणि 10 दिवसाचा. पाहुणा आहे इथे प्रत्येकजण 1.5 दिवस आणि 10 दिवसाचा. हे जगणे म्हणजे एक उत्सव. हा काळ 2 घडींच्या सहवासाचा, 2 घडींच्या सहवासाचा. मित्रांनो, आमचा बाप्पा असं म्हणून आपण नेहमीच मिरवत असतो. पण एक म्हणावंसं वाटतं की तुझे येणे तुझे जाणे, तुझे येणे तुझे जाणे आणि आमचे उगाच मिरवणे. आम्ही तो आणला, आम्ही तो बसवला, आम्ही नैवेद्य दाखवला, आम्ही तो विसर्जित केला. अनादी अनंत तो एक, त्याला काय कोण बनवेल आणि कोण बुडवेल? अनंत पिढ्या आल्या आणि अनंत पिढ्या गेल्या, तो तरीही उरला. काळ कधी का थांबेल? तो कधीच न संपेल. आपल्या आधी तो एकच आणि आपल्या नंतरही तो एकच. त्यास काय कोणाची गरज? मग काय हा उत्सव 10च दिवसांचा? का न करावा तो रोजचा? आपुले येणे आपुले जाणे त्यामधले क्षणभंगूर हे जगणे. जगण्याचाच हा उत्सव करावा आणि रोजच तो मणी बसवावा. सजावट करावी विचारांची, सजावट करावी विचारांची, रोषणाई मनातल्या प्रेमाची. नैवेद्य दाखवावा सत्याचा, फुले दया क्षमा शांतीची आणि आरती सुंदर शब्दांची. पुन्हा भेटूयात. गणपती बाप्पा मोरया.